आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष आनंद तालीकोटी आणि प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांनी दिली। हा पुरस्कार वितरण सोहळा 8 मार्च रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजता तुळजापूर वेस परिसरातील नगरेश्वर मंदिर इथं होणार आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्या अश्विनी चव्हाण, श्राविकाच्या माजी सहशिक्षिका वसुंधरा पवार, नगरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र सोमशेट्टी, आस्थाचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, संचालक देविदास चेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावं असं आवाहन सचिव शिवानंद सावळगी, चंद्रकांत शहा, सुहास छंचुरे, सिद्धू बेऊर, डॉक्टर महावीर शास्त्री, अनिल जमगे, देविदास चेडेकर, महेश नळे यांनी केलं आहे। पुरस्काराचे मानकरी याप्रमाणे: रेखा पेंबर्ती, मुख्याध्यापिका दमाणी प्रशाला; गीता सादुल, मुख्याध्यापिका भूमपुल्ली कन्या प्रशाला; सरोजना मुलिंटी, मुख्याध्यापिका गांधीनाथा रंगजी प्राथमिक शाळा; डॉक्टर शिल्पा फडकुले, प्राध्यापिका प्रतिभा कंगळे, उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय; आरती मलजी, शारीरिक शिक्षण संचालक, सेवा सदन ज्युनियर कॉलेज; सुवर्णा कटारे, सहशिक्षिका रोशन प्रशाला; सुवर्णा कट्टीमनी, सहशिक्षिका श्राविका प्रशाला; रामेश्वरी क्षीरसागर, इन सोलापूर न्यूज चॅनल प्रतिनिधी; सपना कांबळे, दर्पण चॅनल प्रतिनिधी; सुवर्णा कांबळे, प्राध्यापिका सोनी कॉलेज; अर्चना गव्हाणे, सहशिक्षिका सुशील मराठी विद्यालय; अनुराधा थोरात, कराटे प्रशिक्षिका।